12 मंत्री जरांगेंकडे पाठवले. पुन्हा पुन्हा तेच नाटक सरकार दाखवतंय. आता माघार नाही. जरांगे म्हणतात लेट पण थेट विषय करणार. साम दाम दंडभेद. जरांगेंना रोखण्यासाठी सूत्र फिरली. नरेटिव्ह सेट होतील. परिणाम पोलिसी खाक्या किंवा मग ठरलेले ओबीसी आता ऍक्टिव्ह दिसतील. नेमकं घडलंय का? 12 मंत्री असलेली उपसमिती जी आहे ती मनोज जरांगे आणि मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी नेमण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी राधाकृष्ण विखे असणार आहेत. एकंदरीत जर महाराष्ट्रातील चित्र बघितलं तर जरांगेंनी वातावरण निर्मिती केली आहे. जरांगे मुंबईकडे आले काय किंवा त्यांनी कितीही मोठा मोर्चा काढला काय आम्हाला फरक पडत नाही असं म्हणणारं सरकार आता रात्रीतून जरांगेंना थांबवण्यासाठी काम करत असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते. एकंदरीत जर विचार केला तर जरांगेंनी मोर्चा काढला किंवा आंदोलनं काढली तर याचा परिणाम काय होऊ शकतो हे इतिहासाने दाखवून दिलेलं आहे. गेल्या 2 वर्षांपासून जरांगे हा माणूस मराठा आरक्षणासाठी लढतोय. एकनाथ शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री होते तोपर्यंत किमान तोडपाणी करण्यासाठी का होईना मात्र शिंदे आणि जरांगे यांची भेट होत होती. मात्र मुख्यमंत्री त्यावेळी उपमुख्यमंत्री असताना सुद्धा फडणवीस जरांगेंना भेटले नाही आणि आता मुख्यमंत्री असताना सुद्धा जरांगेंना फडणवीस भेटायला तयार नाहीयेत. आणि त्यामुळेच जरांगे यांचा जास्तीचा स्ट्रोक हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिसून येतो. आता जर जरांगेंच्या मागण्यांना लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस कुठल्याही अँगलने कॉम्प्रोमाइज करतात किंवा नमतात तर मेसेज हाच जाईल की जरांगेंपुढे फडणवीस झुकले आणि फडणवीसांना त्यांचा इगो फार महत्वाचा वाटतोय म्हणून ते जरांगेंना भेटत नसावेत असा सुद्धा एक सूर जो आहे तो समाजामधून ऐकायला मिळतोय. जरांगेंनी सांगितलंय की आपल्या मोर्चामध्ये आपल्या आंदोलनामध्ये कुणीतरी काडी काढण्याचा प्रयत्न करील. असणार ते जातीने मराठाच पण ते काम करण्यासाठी कोणत्या तरी राजकीय व्यक्तीचे आलेले असणार आहेत. त्यामुळे कुणीही लाठी हल्ला करू द्या, कुणीही दगडफेक करू द्यात किंवा मग कुणीही जाळपोळ करू द्यात. तुम्हाला इतकंसही हलायचं नाहीये. बातमी पसरवली जाईल की मोर्चामध्ये गालबोट लागला, मोर्चामध्ये दगडफेक झाली पण लक्षात असू द्या हे त्यांनीच पेरलेले लोक असतील. म्हणजे जरांगेंनी आधीच मराठा समाजाला शहाणं करून दिलेलं आहे. आता रूट सुद्धा ठरलेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जरांगे गावोगावी भेटी देत आहेत आणि लोकांना एकच मेसेज देत आहेत की शेवटची वेळ आहे, आता घरातून बाहेर पडा. मुळात मराठा समाजाला कोणतं आरक्षण दिलं गेलंय आणि कुठलं दिलं गेलं नाहीये या संदर्भात कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये. आणि अशामध्येच आता छगन भुजबळ असतील, लक्ष्मण हाके असतील किंवा इतर ओबीसी नेते असतील हे ऍक्टिव्ह झालेले दिसून येत आहेत. पुन्हा तोच आरोप मनोज जरांगे यांच्यावरती केला जातोय. दरम्यान या अगोदर ज्यावेळी मनोज जरांगेंच्या सभा हा महाराष्ट्रभर होत होत्या त्यावेळी या सभांना प्रत्युत्तर म्हणून ओबीसीने सुद्धा काही सभा घेतल्या होत्या. मात्र ना एक नेता ना एक चेहरा दोन्ही गोष्टी जमून न आल्यामुळे ओबीसींना त्या पद्धतीच्या सभा घेणं जमलं नाही किंवा मग ठराविकच ओबीसी समाज त्या सभेमध्ये इन्व्हॉल्व्ह झाला हे सुद्धा एक नॅरेटिव्ह बिल्ड करण्यात आलं होतं. आताही मनोज जरांगे यांचं वादळ मुंबईला धडकणार या पार्श्वभूमीवर फरक पडत नाही किंवा आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही, पोलीस पाहून घेतील, सरकार हे कारवाया करण्यासाठीच बसलेलं आहे अशी काही वक्तव्य करून या आंदोलनाला आणखी चिघळवण्याचा प्रयत्न होतोय. हे आंदोलन गुंडळण्यासाठी साम दाम दंडभेद वापरलं जाईल असंही म्हटलं जात आहे. मुंबईमध्ये घुसण्या अगोदर तेथील पावसाचा अंदाज घ्या. गणेश उत्सव आहे, गणेश उत्सवाला गालबोट लागू शकतो याचा अंदाज घ्या. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याचा अंदाज घ्या असं सांगितलं जात आहे. आता तिकडून वकील सदावर्ते सुद्धा ऍक्टिव्ह झालेले दिसत आहेत. त्यांनी सुद्धा कोर्टामध्ये जरांगेंविरोधात पाऊल उचलण्याचं ठरवलंय. त्यामुळे या 3 दिवसांमध्ये आज तारीख 25 आहे. जरांगे म्हणतात त्या पद्धतीने 27 तारखेला मुंबईकडे निघायचं आहे. 2 दिवसांमध्ये साम दाम दंडभेद सगळं वापरलं जाईल पण जरांगेंना थोपवलं जाईल असं म्हटलं जात आहे. दरम्यान जर बारीक विचार करायचा ठरला तर अजित पवार मराठा उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे मराठा उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस समजा ब्राह्मण मुख्यमंत्री हे सगळे जरी 3 चेहरे दिसून येत असले तरी सध्या सरकारमध्ये सर्वाधिक आमदार, खासदार, झेडपी सदस्य हे मराठा समाजाचे आहेत. त्यांनी तरी समाजाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. नाहीतर जरांगे म्हणतात त्या पद्धतीने ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिला नाही त्याची नावं आणि लिस्ट घ्या, पुढच्या निवडणुकीला त्यांचा कार्यक्रम करू. जो आपला नाही, जो समाजाचा नाही, जो वेळेला आपला नाही त्याचा
आपल्याला तरी काय करायचंय या भूमिकेत सध्या जरांगे आलेले दिसत आहेत. या सगळ्या घडामोडींकडे जर बघितलं तर तुम्हाला काय वाटतंय, जरांगे मुंबईपर्यंत पोहोचू शकतील का, की त्या अगोदरच मनोज जरांगेंना मागं फिरवलं जाईल? मग त्यासाठी वेगवेगळी सूत्र फिरवली जातील, रात्रीच्या बैठका होत आहेत, रात्रीची खलबतं होत आहेत. याचाच अर्थ असा आहे की जरांगेंना थोपवणं हे आत्ताच्या घडीला सरकारसाठी नाकीनऊ आणणारा विषय. तुम्ही या मुद्द्याकडे कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. आपल्या पेजला जास्तीत जास्त फॉलो करा, जेणेकरून आपले प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. जय महाराष्ट्र.